नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री दत्तात्रेयांची वास्तविक पुराणाधिष्ठित शास्त्रांवर आधारित अत्यंत विलक्षण आणि आध्यात्मिक कथा। ही कथा कोणत्याही काल्पनिक चमत्कारावर नाही, तर भागवत, मार्कंडेय पुराण, विष्णू पुराण, आत्रेय ब्राह्मण आणि नाथ संप्रदाय यांच्या आधारावर आहे। मित्रांनो, दत्तात्रेय म्हणजे कोण? ते देव आहेत का? योगी, अवधूत, त्रिमूर्ती की स्वतः ब्रह्मा? आता आपण दत्तात्रेयांच्या जन्मापासून ते त्यांचा आध्यात्मिक प्रवास, त्यांचे 24 गुरु, त्यांच्या शिकवणी, वास्तविक ऐतिहासिक अवतार आणि पुराणातील घटना सर्व काही अत्यंत तपशीलवार ऐकणार आहात। चला सुरू करूया। प्राचीन काळात ऋषीयुगात दक्षिण भारतातील ऋष्यशृंग पर्वताच्या पायथ्याशी महान ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अनसूया यांचा आश्रम होता। अनसूया माता संपूर्ण सृष्टीत पातिव्रत्याचा सर्वोच्च मानदंड, त्यांच्या तपशक्तीने देवताही प्रभावित होत। एकदा नारद मुनींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या समोर अनसूया मातांची महती गायली। देवांनो, अनसूया माता इतक्या पवित्र आहेत की त्यांच्या समोर तुमच्या लीलाही फिक्क्या पडतील। त्रिमूर्ती हसल्या। नारदांच्या बोलण्याने त्यांना आश्चर्य वाटले। खरेच इतके तपशक्ती, इतके महान पातिव्रत्य, असे कसे शक्य आहे? आणि मग ठरले परीक्षा घ्यायची। एका सकाळी अत्री ऋषी आश्रमाबाहेर तपासाठी गेले होते। तेवढ्यात 3 संन्यासी आश्रमात आले। अनसूया मातांनी त्यांचे स्वागत केले। त्यांनी भोजन मागितले, परंतु त्यांनी एक अट घातली, भोजन आम्हाला नग्नावस्थेत द्यावे। अनसूया माता क्षणभर शांत झाल्या। शरीरावर एकही वस्त्र नसताना पुरुषांना अन्न देणे म्हणजे पातिव्रत्याचे उल्लंघन। पण त्याच वेळी अतिथी धर्म, अतिथी देवो भव त्यांना आठवला। अनसूया मातेने डोळे मिटले, मनात प्रार्थना केली आणि म्हणाल्या, हे देवांनो, माझ्या पातिव्रत्याचे संरक्षण करा। त्यांनी पाणी शिंपडले आणि तपशक्तीने तिन्ही संन्याशांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले। बालकांसाठी माता नग्न असणे हे पातिव्रत्याच्या विरुद्ध नाही, ती त्यांची माता बनली। तीनही देव अन्नाचा प्रसाद घेत होते। अत्री ऋषी परत आले आणि बालकांची स्थिती पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांनी ध्यान लावले आणि 3 तेजस्वी रूपे समोर प्रकट झाली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। त्रिमूर्तींचा तेज मधुर स्मिताने भरलेला होता। अनसूया माता, तुम्ही पातिव्रत्याची सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण झाली आहात। अत्री ऋषी, तुमच्या तपशक्तीला आणि ज्ञानाला आम्ही वंदन करतो। मित्रांनो, मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग एकच आहे, दत्तनाम। कॉमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त। आणि मग देवांनी वरदान दिले, आम्ही तिघे एक रूप होऊन तुमच्या पुत्र रूपाने जन्म घेऊ। हा पुत्र असेल सृष्टी म्हणजे ब्रह्मा, पालन म्हणजे विष्णू, संहार म्हणजे शिव यांच्या एकात्मतेचं प्रतीक। त्याचे स्वरूप असेल ज्ञान, तप,
आणि योग यांचा संगम. काही काळानंतर अत्यंत शुभ तिथीला अत्रि ऋषींच्या पुत्ररूपाने बालकाचा जन्म झाला. अनुसूया मातांनी नाव ठेवले दत्तात्रेय. दत्त म्हणजे दिलेला, आत्रेय म्हणजे अत्रि ऋषीचा पुत्र. दत्तात्रेयांच्या शरीरात त्रिमूर्तींचा दिव्य तेज प्रकाशत होता. ते बालक पहिल्या दिवसापासूनच असामान्य होते. लहानपणी इतर मुले खेळत, पण दत्तात्रेय एकटेच वनात जात, झाडांच्या सावलीत बसत, वादळाचे आवाज ऐकत, प्राण्यांना निरखत, नद्यांचे प्रवाह पाहत दिवसेंदिवस ते निसर्गात तल्लीन होत गेले. एकदा अत्रि ऋषींनी त्यांना विचारले, पुत्रा, तुला गुरु कोण? दत्तात्रेय प्रसन्न हसले, म्हणाले, माझे 24 गुरु आहेत. हे गुरु कोण? एक, पृथ्वी म्हणजे सहनशीलता व क्षमा. 2, आकाश म्हणजे व्यापकता. 3, वायू म्हणजे निर्लेपता. 4, अग्नी म्हणजे पवित्रता. 5, सूर्य म्हणजे सतत सेवा आणि त्याग. 6, चंद्र म्हणजे शीतलता व परिवर्तन. 7, समुद्र म्हणजे धैर्य आणि मर्यादा. 8, डोंगर म्हणजे दृढता. 9, सर्प म्हणजे सावधता. 10, हत्ती म्हणजे लोभाचा धोका. 11, मधमाशी म्हणजे संग्रहाची हानी. 12, हरिण म्हणजे आकर्षणाचा धोका. 13, माशी म्हणजे मोह व चंचलता. 14, मीन म्हणजे लोभाचे दुष्परिणाम. 15, कासव म्हणजे इंद्रिय संगम. 16, पतंग म्हणजे आकर्षणाचा धोका. 17, जलपक्षी बगळा म्हणजे एकाग्रता. 18, आजगर म्हणजे संतोष. 19, भस्म किंवा राख म्हणजे अनित्यता. 20, जल म्हणजे स्वच्छता व नम्रता. 21, मृगजळ म्हणजे मृगजळातील फसवेपणा. 22, बालक म्हणजे निरागसता. 23, कुमारिका किंवा कन्या म्हणजे साधेपणा. आणि 24, शिल्पी किंवा कारागीर म्हणजे एकाग्रता. दत्तात्रेय मोठे झाल्यावर जगापासून अलिप्त झाले. शरीर साधे, मन पवित्र आणि आत्मा दैवी. त्यांनी संसाराचा त्याग केला. ते सतत भटकत राहिले, कधी पर्वतांवर, कधी नदीकाठी, कधी अगदी निर्जन अरण्यात. दत्तात्रेयांनी योगाच्या सर्वोच्च पद्धतीचा उपदेश केला. सर्वप्रथम अवधूत योग, ज्यात ना बंधन, ना अहंकार, ना मोह, ना अपेक्षा. त्यांचा संदेश, आत्मा हा असीम आहे, त्याला देहाचे बंधन नाही. त्यांचे स्वरूप 3 मुख, 6 हात, 4 कुत्रे, गाय, यात खोल अर्थ दडलेला आहे. गाय म्हणजे पृथ्वी माता आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद. त्रिमुख म्हणजे त्रिमूर्ती. 6 हस्त म्हणजे योग, शक्ती आणि ज्ञान. आता दत्तात्रेयांच्या विविध पुराणातील प्रसंग थोडक्यात पाहूयात. पहिली म्हणजे मदालसा आणि अलर्क राजा. मदालसाने आपल्या पुत्रांना ज्ञान दिले. तू देह नव्हेस, तू आत्मा आहेस. हीच शिकवण दत्तात्रेयांनी नंतर अलर्क राजाला दिली. राजा क्रोधी होता. दत्तात्रेयांच्या उपदेशाने त्याचा क्रोध नष्ट झाला. दुसरी कथा
कार्तवीर्य अर्जुनाला वरदान. महाभारतातील सहस्त्रबाहू अर्जुनाला दत्तांनी वरदान दिले. पराक्रम, राज्य, सत्ता, स्थिर ठेवण्याची शक्ती, बल, बुद्धी, विवेक. अर्जुनाने दत्तांची आराधना करून असामान्य शक्ती प्राप्त केली. तिसरी कथा आहे योगी, ऋषी आणि देव यांचे गुरु. दत्तात्रेयांना योगीश्वरोमणी म्हटले जाते. त्यांचे विद्यार्थी आहेत गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि नाथ परंपरेचे सिद्ध. पुराणांमध्ये त्यांच्या विविध तपोभूमींचा उल्लेख आहे. म्हणजे गिरनार पर्वत गुजरातमध्ये, माहूरगड महाराष्ट्रात, गोकर्ण कर्नाटकात, औदुंबर महाराष्ट्रामध्ये, पितृतीर्थ, ऋष्यशृंग पर्वत आणि नर्मदा तट या सर्व ठिकाणी आजही दत्तांची उपस्थिती जाणवते. आता दत्तात्रेयांचे 3 ऐतिहासिक अवतार जाणून घेऊयात. हे 3 अवतार आधुनिक काळात ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध आहेत. एक श्रीपाद श्रीवल्लभ, कुरोपूर, इसवी सन 1320 ते 1350. दत्तांचा पहिला पूर्ण अवतार. त्यांच्याबद्दलचे अनुभव श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतमध्ये सापडतात. 2 नरसिंह सरस्वती, गाणगापूर, इसवी सन 1378 ते 1459. वेदांवर आधारित जीवन आणि संन्यास्य धर्माचा प्रचार. 3 अक्कलकोट स्वामी समर्थ, महाराष्ट्रामध्ये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा प्रसिद्ध उपदेश. हे 3 अवतार दत्तांच्या दैवी उपस्थितीचे प्रत्यक्ष पुरावे आहेत. आता दत्तात्रेयांचे मुख्य उपदेश काय आहेत ते जाणून घेऊयात. 1 वैराग्य म्हणजे मोहाचा त्याग. 2 साधेपणा म्हणजे स्वावलंबन. 3 प्राणीमात्रावर दया. 4 आत्मज्ञान, तू ब्रह्म आहेस. 5 प्रकृतीतून ज्ञान घेण्याची कला. 6 वेद, योग आणि तंत्र यांचे एकत्रित तत्वज्ञान. त्यांचे सर्व उपदेश अवधूत गीत आणि ज्ञानेश्वरीमध्येही दिसतात. दत्त हा हिंदू धर्मातील एकमेव असा देव आहे जो त्रिमूर्तीचा संयुक्त अवतार आहे. ते कोणत्याही एका धर्मातील नाहीत. ते आत्मज्ञान या एकाच मार्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा मार्ग साधा, सोपा, निर्गुण आणि सत्याशी एकरूप आहेत. दत्तात्रेय हे देव आहेत, योगी आहेत, सिद्ध आहेत, ज्ञानी आहेत. त्यांचे जीवन आपल्याला सांगते देव बाहेर नाही, आत आहे. निसर्ग हा सर्वोत्तम गुरु आहे. सत्य हे अनुभवायचे असते, ऐकायचे नाही. शेवटी दत्तांचा उपदेश आहे, आनंद हा तुझ्या आतच आहे, त्याला बाहेर शोधू नकोस. जर ही वास्तविक पुराणाधारित कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर दत्तगुरूंचे नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त.